पत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकार सदस्यांचं मी स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे की नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2025च्या अनुषंगाने काल माननीय राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या 12 नगर परिषदा व 1 नगर पंचायत असे एकूण 13 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम माननीय राज्य निवडणूक आयोगाने 4/11/25 रोजीच्या आदेशान्वये जाहीर केलाय। आता नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आपल्याकडे एकूण 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायत आहे। त्यामध्ये नगर परिषद देगलूर ब वर्ग आणि उर्वरित नगर परिषद सर्व क वर्ग आहेत आणि हिमायतनगर ही नगर पंचायत आहे। तर लोकसंख्या 2011च्या सेन्ससनुसार आपण जी प्रभाग रचना केलेली आहे त्यामध्ये एकूण लोकसंख्या पूर्ण आपल्या जिल्ह्यातली नागरिक क्षेत्रातली आहे ती 3,40,624 आणि प्रभाग संख्या जी आहे नगर देगलूर नगर परिषद 12, भोकर नगर परिषद 11, धर्माबाद नगर परिषद 11, त्यानंतर किनवट, उमरी, हदगाव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड यांच्या प्रत्येकी 10 आणि नगरपंचायत हिमायतनगर 17 अशा प्रभागांची संख्या आहे। निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या देगलूर 27, भोकर 22, धर्माबाद 22, किनवट 21, त्यानंतर उमरी, हदगाव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा यांच्या 20 आणि हिमायतनगर 17 या पद्धतीने 269। मतदारांची संख्या देगलूर 47,539, भोकर 28,257, धर्माबाद 27,256, किनवट 23,420, उमरी 12,780, हदगाव 23,194, मुखेड 25,656, कंधार 22,442, बिलोली 12,702, कुंडलवाडी 12,163, मुदखेड 21,749, लोहा 23,750 आणि हिमायतनगर 17,332। मतदार केंद्रांची संख्या जी आहे ती देगलूर 47, भोकर 31, धर्माबाद 33, किनवट 29, उमरी 16, हदगाव 27, मुखेड 27, कंधार 26, कंधार 20, बिलोली 18, कुंडलवाडी 25, मुदखेड 31 आणि मुदखेड 31, लोहा 21 या पद्धतीने हिमायतनगर 21 या पद्धतीने 351 आपल्याकडे केंद्र सगळे आहेत। केंद्राचं पण आपण वर्कआउट गाईडलाईन इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन प्रमाणे केलेलं आहे। यामध्ये आवश्यक ज्या सूचना आहेत यावेळेच्या कार्यक्रमात हे मला फक्त कार्यक्रमाचं मी वाचन करतो। यामध्ये अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या आधी प्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात आल्याचा दिनांक 31/10/2025। त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 6/11/2025। नामनिर्देशन राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरता उपलब्ध असण्याचा कालावधी 10 नोव्हेंबर 11 ते 17/11/2025। वरील नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याची कालावधी 10/11 ते 17/11 दुपारी 3 वाजेपर्यंत। त्यामध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस आपला मध्ये आहे, त्यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही। त्यानंतर नॉमिनेशनची छाननी व वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 18/11/2025 सकाळी 11 वाजेपासून। नॉमिनेशन्स मागे घेण्याचा अंतिम दिनांक 19/11 ते 21/11 दुपारी 3 वाजेपर्यंत। अपील असल्यास 21/11/25 ते 25/11/2025
अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर 3ऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी, मात्र दिनांक 25/11/25 पर्यंतच आपल्याला स्वीकारण्यात येतील अपील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसंच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 26/11/2025. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 2 डिसेंबर म्हणजे 2/12/2025 सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30. आणि मतमोजणी इमिडिएट दुसऱ्या दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा जो तारीख आहे तो 3/12 म्हणजे 3 डिसेंबर 2025 सकाळी 10 वाजल्यापासून. आणि शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिनांक 10 डिसेंबर 2025 पूर्वी कलम 19 तरतुदीनुसार. हा आपला टोटल कार्यक्रम आहे. त्यामध्ये ज्या महत्वाच्या सूचना यावेळेस आहे आपल्या दिलेल्या, कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये एक महत्वाची आहे की आपल्याला राखीव जागेवर निवडणूक लढवायची असेल तर व्हॅलिडिटी जरी अवेलेबल नसेल पण पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल आणि त्याची भारताची पोच पावती जर असेल तर ती आपल्या नॉमिनेशन सोबत सादर करायची आहे. तसेच नॉमिनेशन सोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरता निवडून आल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत सादर करण्याबाबत शासनाच्या 3 नोव्हेंबर 25च्या अध्यादेशाद्वारे सूचना आपण करण्यात आलेली आहे. नॉमिनेशन स्वीकारण्याची जी प्रोसेस आहे ती संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येत असून त्यांना कंपल्सरी त्याच्यामध्ये नॉमिनेशन भरायचं आहे. त्याच्यामध्ये त्याचा ॲड्रेस आहे तो HTTP पालिका इलेक्शन नगर परिषद इलेक्शन आहे तर त्या क्षेत्रामध्येच लागू आहे. करणारे काही कार्यक्रम घेऊ नये अशा इलेक्शन कमिशनच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने या सूचना सर्वांना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर दुबार मतदानाचा जो विषय आहे तो साधारणतः आपल्याकडं 2945 दुबार मतदान जिल्ह्यामध्ये आहेत. आणि यावेळेस आपण सगळ्या यामध्ये स्टार मार्क आपण त्याला ऑलरेडी यादीमध्ये केलेलं आहे आणि या सगळ्यांकडून परिशिष्ट 1 आपल्याला भरून घ्यायचं आहे. जरी त्या मतदारांनी रिस्पॉन्ड केलं नाही तरी मतदार 2945 आहे त्याची आपल्याला डिटेल देतो. 2945 पूर्ण जिल्ह्यामध्ये. आता त्यामध्ये त्याला यादीमध्ये स्टार मार्क असणार आहे त्यामुळं आपल्या PROला ऑलरेडी कळेल की हा 2 वेळा आहे आणि तत्पूर्वीच आपल्याला त्याचा परिशिष्ट 1 भरवायचा आहे. जरी त्यांनी रिस्पॉन्ड नाही केलं तर त्या दिवशी हमी पत्र पण आपण त्याच्याकडून भरून घेणार आहे. त्यामुळे आपण यामध्ये पण सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे हा ROच्या लेवलवर याची परत पत्रकार परिषदा घेण्यात येतील. बाकी याची पूर्वतयारी म्हणून ऑलरेडी पोलीस आणि महसूल प्रशासन यांचा चांगला समन्वय आहे. सगळ्या ज्या संबंधित तडीपारीच्या कारवाया आहेत किंवा इतर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे या पण समन्वयाने ऑलरेडी चालू आहेत. आणि आजही आम्ही या सर्व अधिकाऱ्यांची RO आणि पोलीस प्रशासन याची बैठक पूर्वतयारीची आम्ही ठेवलेली आहे. तर मला वाटतं बऱ्यापैकी या मेन गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण घेऊ. हां, 2 तारखेला पोलिंग आहे. हो, रिपोर्टची आवश्यकता पडली तर कसं? आवश्यकता पडली तर इलेक्शन कमिशन तसा निर्णय घेईल. नाही, काय फरक नाही पडणार कारण 1 दिवसाचा गॅप यासाठी आहे की आपल्याला माहिती आहे की आपला कॉम्पॅक्ट कार्यक्रम आहे आणि नगरपालिकेच्या बाबतीमध्ये जे क्षेत्र आहे ते फार मर्यादित आहे. तर इमिडिएटली पोलिंग पार्टी पोहोचल्यानंतर त्याच ठिकाणी आपण त्याचं इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर होणार आहे आणि तो सुरळीत झाला तर काय अडचण नाही. जर काही इश्यू आलाच रिपोलिंगचा वगैरे तर साहजिकच परत प्रक्रिया केली जाईल. हां, मोठी तारीख असताना निवडणूक आयोगानं पुणे नाही, लग्नाच्या तारखा आपल्याला माहिती चालूच असतात. हां, आपण असं बघितलं मागच्या याला की नवरदेव पण कपडे घालून वोटिंगला आलेला आहे. त्यामुळं बाकीचा तर विषयच नाही हो ना. मला असं वाटत नाही. मागच्याच आपण बघितले मागच्या इलेक्शनला मोठी तारीख होती लोकसभा विधानसभेला पण मोठ्या तारखा होत्या आणि अनेक ठिकाणी आपण हे केलेलं आहे की 1 मिनिट मी लोकांनी स्वतः
लग्न मंडपातून येऊन मतदान केलेलं आहे आणि एका खूप पॉझिटिव्ह न्यूज यांचं म्हणणं आहे का? स्वतः 2 डिसेंबर 2001 टक्केवारी वाढण्यासाठी काय नवीन उपक्रम वगैरे काय राबवणार? नाही, स्वीप उपक्रम आपण ऑलरेडी राबवतोय आणि गेल्या विधानसभा लोकसभामध्ये पण मतदानाची टक्केवारी सगळीकडेच वाढली होती. त्या अनुषंगाने मला विश्वास आहे की खूप दिवसांनी इलेक्शन होते, लोकांमध्ये उत्साह आहे आणि निश्चितपणे लोकशाहीच्या या उत्सवात सगळे लोक भरभरून सहभागी होतील. लोकांना जे जायचं आहे तर आता हो, एक स्थिर हे पथक- तुम्हाला डेटा देतो सगळा, स्थिर पथक जे आहे वाचून दाखवतो थांबा दुपार. त्याच्यातच यायला पाहिजे. हो, म्हणजे नगरपालिके देगलूरला नाही, काय अडचण नाहीये. देगलूर 275, भोकर 80, धर्माबाद 340, किनवट 163, उमरी 189, हातगाव 463, मुखेड 429, कंधार 271, बिलोली 87, कुंडलवाडी 101, मुदखेड 220, लोहा 129, हिम्मतनगर 198, असे 2945 आहे. प्रत्येक आपण जी प्रामाणिक प्रत देतो PROला त्याच्यामध्ये स्टार मार्कच आहे की 2 वेळा आहे. त्यामुळं जेव्हा तो मतदान येईल तेव्हा त्याची सही बी टिक मार्क ऑलरेडी झालेला असेल. त्यामुळं आपल्याकडे मल्टिपल चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. परिशिष्ट 1 आहे, हमीपत्र आहे, यादी स्टार मार्क आहे. त्यामुळे आम्ही खात्री मतदान केंद्र किती आहे? प्रभाग नियम मी तुम्हाला डेटा देतो त्याचा. आपल्याला आता 7 तारखेला आहे ना, प्रभागीय मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध होणार. हो, त्याचा डेटा आपल्याला मतदान करू शकणार नाही, बिलकुल. आपण मतदानाचा कार्यक्रम वाचून दाखवणार त्याची एक हे तयार करणार. हो, मिळेल. आपला काही ते जे आचारसंहिता पथक असणार आहे ते फिक्स हा. वालं तर ते असणार आहे का? आणि असेच जर सामान्य लोकांना काही त्यांना ट्रान्झॅक्शन कॅश घेऊन जायची असेल वगैरे तर त्याची काही नियम मिळत आहेत का नाही? फॉर एक्झाम्पल मुदखेडला इलेक्शन आहे, उमरीला आहे, धर्माबादला. तर नांदेडच्या व्यक्तीला धर्माबादला जायचंय तर या 3 ठिकाणाहून जाणार आहे जिथं 3 ठिकाणी इलेक्शन आहे. अशा वेळी लोकांना त्रास होणार आहे का त्याचा? नाही, आपण इलेक्शनची जी आचारसंहिता आहे जी लोकसभा विधानसभेला होती त्याच पद्धतीने आपण राबवतोय. परंतु मागच्या वेळेस पण आपण बघितलं असेल तर यामध्ये जे काही जेन्युन आहे त्याला कुठल्या प्रकारचा त्रास नाही, होत म्हणजे आता हे नाही. प्रत्येक ठिकाणीच आहे ना इलेक्शन. हो. लोकांना सतत त्रास होईल सगळीकडे जाताना असं नाही, यामध्ये जरी कॅश सीज वगैरे झाली तरी आपण ती व्हेरीफाय करतो. तरी आपण बैठक पथक त्या नगरपालिका क्षेत्रात असणार आहे का तिथून नाही, प्रवास आमचं करताना? पथक ऍक्टिव्हेट असेल आमचं आणि त्यामध्ये काही सीजर झालं तर ते व्हेरीफाय करतो कॅशचं आपण इमिडिएटली. जे काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल तर सीओची कमिटी त्याला रिलीज करते. बाकी आमचं मुव्हिंग पण पथक असेल आणि बैठक पण पथक असेल. ज्या काही गोष्टी आपण करतो रेग्युलरली, डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी आहे, बॅनर्स पोस्टर सगळे काढणं, या सगळ्या ऍक्टिव्हिटीने रुटीन प्रमाणेच आहे. फार स्मॉलेस्ट कॅनव्हास वरती इलेक्शन आहे. हो, त्याच्यामुळे म्हणजे लोकांना विनाकारण त्रास होऊ नये. नांदेडमध्ये नाही याचा कुठला त्रास विनाकारण काही त्रास नक्कीच होणार नाही. नांदेडमध्ये ते पत्र राहणार नाही आणि सगळे नांदेडमध्ये नाही. नाही, तसा त्रास होणार नाही. मी विनाकारण त्रास कुठला होणार नाही. मतदान साहित्य राजस्थान आणि गुजरातीतून आलाय का? मतदान साहित्य आता आपली परवा ग्वाल्हेर जिल्ह्यामधून आपल्याला काही हे आलेले आहेत, BU आलेत आणि आपण त्याचं FLC पण करून घेतोय. काही आपल्याला हिंगोलीतून आले. आपल्याला जे कमी पडत होते ते आपण वेगळ्या ठिकाणून जो शॉर्टफॉल आहे तो इलेक्शन कमिशनच्या सूचनेप्रमाणे केलेला आहे. आपल्याकडे जे होते ते ऑलरेडी आपण FLC केलेलं होतं. जे आपल्याला नवीन आले त्याचं फर्स्ट लेवल चेकिंग आपण याचं पण आता करून घेतोय. आता रिसेंट परवा आलेले आहेत. त्यांचं म्हणणं गुजरातमध्ये नाही, आपण MP मधून आले, ग्वाल्हेर मधून परवा. वरती लोकांचा जो संशय निर्माण झालेला आहे हो, हा संशय दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने काय नेमका उपक्रम राबवला? आपल्याला तर माहिती आहे की EVMच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत वेगळ्या याचिका झालेल्या आहेत. त्याचा डिस्पोज पण त्या झालेल्या आहेत. त्याचसोबत म्हणजे अनेक याचिकांमधून हे फुल प्रूफ झालेलं आहे की याच्यामध्ये कुठली दोष नाही. आपले जे मेकॅनिझम आहे, आपली सगळ्यांची मुवमेंट आहे मशीनची, ती CCTVच्या निगराणीमध्ये होते, पोलीस प्रोटेक्शनमध्ये होते, पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह त्याला सगळे हजर असतात. या सगळं जे काउंटेड वोट्स आहे याचं सगळ्यांचं टॅली झालेलं आहे. त्यामुळं मला असं वाटत नाही स्थानिक प्रशासन याबाबत
पाहिजे ती म्हणजे पूर्ण खबरदारी घेतो आपण. तसं काही शंका आहे असं मला वाटत नाही. नगरपालिकेचे अनेक मतदार नांदेडला राहतात, ते राजकीय पक्ष त्यांना नियमन करणार नियम अलाउड नाहीये. पण त्याच्यावर काही नियंत्रण किंवा निरीक्षण नाही, ऑब्व्हियसली आमचं निरीक्षण असणार आहे, परंतु हे स्वाभाविक गोष्ट आहे की बऱ्याचदा काही टेम्पररी लोक शिफ्टेड असतात, मतदान त्यांचं त्यांच्या गावामध्ये असतं आणि ते मतदानाला जातात. आता यामधून आवाहन पण त्यांना करण्यात येतं की मतदान जास्तीत जास्त व्हावं, म्हणून राजकीय पक्षही त्यांचे काम करत असतं, आवाहन करतं. परंतु स्पेसिफिकली ट्रान्सपोर्ट सगळ्यांना करून घेऊन जाणे ही अलाउड नाहीये आचारसंहितेच्यामध्ये. त्यामध्ये अशी काही तक्रार आली किंवा तसं निदर्शनास आलं आमच्या समोर पण आम्ही त्याच्यामध्ये ऍक्शन घेऊ. राजकीय कर्मचाऱ्यांसाठी काय सोय आहे? काय काय राजकीय कर्मचारी जे आहेत शहरात काम करतात पण त्यांचं मतदान ग्रामीण भागात आहे, तर मग त्यांना काय सोय आहे? पोस्टल बॅलेट आहे ना. हा पोस्टल बॅलेट हे नाही, बट आता ज्यांची ड्युटी नाहीये ते मग करू शकतील, ज्यांची ड्युटी आहे त्यांना अडचण त्यामध्ये येऊ शकते. यंदाच्या निवडणुकीचे सीसीटीव्ही लावले जाणार आहे ते मार्केटला दिले जाणार आहेत जनतेला. काय काय सीसीटीव्ही आम्ही जर दूर करणार 10-15 एकूणचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं कुठे मागितलं तर आम्हाला मिळेल का? नाही, तरतूद नाही यामध्ये. हो, ती वेबकास्टिंग म्हणता तुम्ही ना, वेबकास्टिंगच्या याच्यामध्ये हे नाहीये. सर, गव्हर्नमेंट जी आहे की हेक्टरी 10,000 रुपये शेतकऱ्यांना मदत अनाऊन्स झालेली आहे. बट त्याच्यामध्ये निवडणुकीचा उद्या हा सर जी क्वेश्चन माझा असा आहे की काल गव्हर्नमेंटचा जी आर असा आलेला आहे की हेक्टरी 10,000 रुपये मदत जाहीर झालेली आहे, पण आता आचारसंहिता लागू झालेली आहे. सो आचारसंहितेमुळे ही मदत नंतर मिळेल असं काही आहे का? वस्तुस्थिती काय आहे? नाही, ही निवडणुकीमध्ये काल ज्या गाईडलाईन आलेल्या आहेत ना त्यामध्ये फार स्पष्ट केलेलं आहे की जी दुष्काळ आहे, पूर परिस्थिती आहे, रिलीफ वाटप आहे, हा त्याच्यामध्ये याला कुठलाही बंधन नाहीये. कारण आपण जो गव्हर्नमेंटने आपल्याकडे आतापर्यंत 5 GR काढलेत त्यापैकी जो सगळ्यात मोठा आपल्याला फटका सप्टेंबरचा होता, त्यातल्या पहिल्या टप्प्यातली रक्कम ऑलरेडी आपण वाटतोय आणि त्याचाच हा दुसरा टप्पा आहे. त्यामुळं ह्या प्रक्रियेला त्याचा कुठली अडचण राहणार नाही. इव्हन आपले दुष्काळ निवारणाचे काम आहे, इतर डिझास्टर रिलेटेड कामं आहेत किंवा इतर कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या प्रमा आहे, टेंडर आहे, वर्क ऑर्डर आहेत, त्याला पण त्याचा काही अडचण असणार नाही. सर, मतदारांच्या नोंदणी संदर्भामध्ये प्रक्रिया किती दिवसापासून बंद आहे? नवे मतदार घेणे आणि वगळणी करण्याची ही आपल्याकडे राज्य निवडणूक आयोगाने जे काही निर्देश दिले त्यानुसार ही प्रक्रिया किती दिवस झाली बंद आहे? ती आपल्याला या इलेक्शनच्या बाबतीत बोलायचं झालं तर 1 जुलै ही आपली कट ऑफ डेट आहे. त्यामुळं त्यानंतर काही ऍडिशन डिलिशन जे होतंय त्याचा याच्याशी काही संबंध नाहीये. नंतर रुटीन ऍडिशन वगैरे त्याचं चालूच आहे, परंतु 1 जुलैची कट ऑफ डेट आहे. त्यामुळं नंतर आलेली याला पात्र असणार नाही मतदार या इलेक्शनला. डिलीट करायचं त्यांना नाही, 1 जुलै ही फ्रीज झाली, 1 जुलै फ्रीज झाली. तर ईव्हीएम मशीनवर त्यांचा भरोसा नाही, त्यांनी मतदान करावं किंवा नाही. इलेक्शन सर्वांनी करावं असं, कारण हे आपला तो मतदान देणं हे आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि प्रत्येकाच्या वोटला तेवढीच महत्व आहे. त्यामुळं आमचं आव्हान आहे की प्रत्येकाने भरभरून मतदान करावं. ही याच्यामध्ये तुमचा प्रश्न थोडासा म्हणजे गैर लागू असं मला वाटतं. सर, व्हीव्हीपॅटचा प्रयोग आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पहिला झाला महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था बरोबर. त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आले, मोजणीमध्ये मोठा प्रॉब्लेम झाला. इव्हन आत्ताचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विजयाबद्दल देखील कोर्टामध्ये याचिका केली. हे सगळा प्रकार वगळता व्हीव्हीपॅटचा निर्णय रद्द करण्याचा नांदेड जिल्ह्यातून काही प्रस्ताव गेला नाही. सीसी कॅमेरा लावणार तर मग त्याचा उपयोग काय नगरपालिकेसाठी? नाही, वेबकास्टिंग याला नाहीये. वेबकास्टिंग आपण महापालिका विधानसभेमध्ये केली होतं, परंतु आपल्या नांदेडला प्रयोग झाला व्हीव्हीपॅटचा पहिला. हा नाही, असा काही प्रस्ताव नाही, असा प्रस्ताव काही नाहीये.
निरीक्षण करण्यासाठी नाही नागरिकांना जर तुम्ही देणार नाही, मला काही शंका आहे, मी विचारली तर मला तुम्ही देणार नाही, तर मग त्याचा उपयोग काय ना निवडणुकीसाठी? नाही, वेबकास्टिंगच नाही ना, मध्ये द्यायचं कुठं? नाही, व्हिडिओ घेऊन आतमध्ये शूटिंगची परमिशन पण याच्या बोथ मध्ये नसते. हा, व्हिडिओ कॅमेरा राहणार आहे का असं? नाही, आतमध्ये नाही, आतमध्ये नाही, आतमध्ये नाही. लगेच दुसऱ्या दिवशी सील आहे ना. आज मतदार निकाल आहे का? काय 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 नाही नाही, 100 मीटर तो जो झोन आहे आपला, तो आपल्याला माहिती आहे की त्याच गाईडलाईन आहे. विधानसभेला त्या गाईडलाईन हा हा, आतमध्ये आतमध्ये नेऊन केंद्राच्या आत नाही नेऊ शकत नाही. केंद्र नाही, केंद्राच्या आत केंद्राधिकाऱ्यांचा अधिकार आहे हो. असेल. केंद्र अधिकाऱ्याचा अधिकार आहे. मागच्या वेळेस आपल्याला माहिती आहे काही लोकांनी सेल्फी काढले होते किंवा मत देताना ते व्हायलेशन आहे ना तो राईट, त्या अशा गोष्टी होतात, त्यामुळे ते अलाउड नाही मतदान केंद्रात. हा, थँक्यू.